नाश्ता आलेला आहे. खाणारे पण आलेले आहेत. पल्लवी चल घे पोहे. घे तुझे पोहे. 15 वयाने ओढा चांगला मोठा आहे. पैसे काय काम आहे. गुड मॉर्निंग गाईज, इट्स ब्रँड न्यू डे. भस्म आरतीमुळे रात्री झोप नाही झाली, त्यामुळे थोडं फेसला ग्लो कमी आलाय. ब्रेकफास्ट झालाय, सो आम्ही इथून डायरेक्ट निघणारे महाकालेश्वर टेम्पल कडे. नेहमी काही ना काही चालू असतं टाइमपास. यांचं ऍक्च्युली चालू आहे सफारी आणि झायलो मधलं कॉम्पिटिशन. बघूया नक्की कोण जिंकते. सो अभिने केलंय गिव्ह अप. छोटू आहे ना कार्टून आमच्या घरातलं. महाकालचं नाव लिहायचं. महाकाल मला काढायचं होतं. असेच करतात हे. लाव ना. लावा चला. आत्ताच आम्ही जस्ट मंदिरात पोहोचलोय. फटाफट चप्पल वगैरे काढले आणि निघालो दर्शनासाठी. आरती झाली, मस्त दर्शन झालं आणि आल्यावर थोडे फूड्स एक्सप्लोर केले. टेस्ट ओकेश होती. ठीक आहे, चालायचंच. उज्जैन मध्ये एवढा पार्किंगचा शॉर्ट आहे. नेक्स्ट डे पण यांनी किरकिरच केली. ये हमारा काम है. आप अगर गाड़ी निकालोगे तो मैं पर्ची लेके नहीं यहीं फाड़ दूंगा आपसे. 6 घंटे का था ना. 6 घंटा ये था, बोलना पर पड़ता 6 घंटे ये नहीं बोलना था. पड़ता. अभी जैसे कोई ड्राइवर आता सुन लो तो सही. अब जैसे ड्राइवर. फायनली आम्ही पोहोचलोय कालभैरव मंदिरामध्ये. फ्री पार्किंग आहे का इथं. दांडगा पाहिजे का. कालभैरव मंदिरातनं प्रसाद घरी घेऊन जात नाही असं म्हटलं जातं. पटकन चप्पल वगैरे स्टँडवर काढले आणि निघालो दर्शनाच्या लाईनकडे, कारण की खूप जास्त गर्दी होती. हे बघा लाईन असं काही मन्नतचे धागे हे लोक कसे म्हणतात. खूप जास्त लाईन होती आणि खूप गर्दी आणि त्यात एवढं ऊन. मंदिरात आल्यावर खूप प्रसन्न वाटत होतं. मंदिरात खूप छान दर्शन झालं आणि मन खूप शांत झालं आणि पूर्ण मंदिराच्या अवतीभोवती पॉझिटिव्ह वाईब्स होत्या.
अभिला इथून बॅकअप घ्यायचं होतं. आत्ताच आम्ही काल भैरव मंदिरात दर्शन करून आलेलो आहेत आणि निघालोय रूमकडे. आम्ही काल भैरवचे दर्शन करून निघालेलो आहे. साधारणतः आम्हाला 2.5 तास लागलेले आहे देवदर्शन करण्यासाठी, भैरवनाथ काल भैरवचं दर्शन घेण्यासाठी. एक्सपिरियन्स कसा होता? एक्सपिरियन्स अति उत्तम होता. साधारणतः चांगले सुविधा होत्या. पाण्याची व्यवस्था पण त्यांनी केलेली होती. पावली पाण्याची आपल्याला बॉटल देत होते आपल्याला पाणी पिण्यासाठी. 20 रुपयाची होती ती. त्यामुळे एक्सपिरियन्स चांगला आहे. काल भैरव मंदिरामधील अति उत्तम आनंद वाटतो. मंदिरात गेल्यानंतर आपल्याला काल भैरवाचं दर्शन घेतलं ना तर आपल्या मागील जी काही पीडा असेल ती पीडा कायमस्वरूपी निघून जाते आणि आपली भरभराट होते. या आरायशेच आमचे माणसं ते बघ टोपीवाले. वेगळे वेगळे नाव पाहिले आहे. हा. मी नाही बोलत. आता पाहिजे वेगळे वेगळे. मला नाही पाहिजे ते. एक्झाम्पल दे, काय नाव पाहिले? गिव्ह सम एक्झाम्पल डिअर. खूप सारे नाव आहे ट्रक वरती, जसे की कोणते? छमिया की छोरी. वेदू, तू पाहिलं का छमिया की छोरी? आता आमच्या गाडीत एक छोटा मुलगा, जादूगर त्याला उद्या 1000 रुपयाचे जर त्यांनी पदार्थ खाल्ले नाही तर तो मला 1000 रुपये देणार आहे, अशी आमची चॅलेंज लागलेली आहे गाडीमध्ये. हाच तो आता तो बघणारच नाहीये जो लपून बसलेला आहे 1000 रुपयाच्या याच्यावर. देईल. जर खाल्लं तर तुम्ही द्यायचे 2000 असं बोलायचं त्यात. हा बोल. खाल्ले तर ना तुम्ही द्यायचे 2000. चालेल तर. चॅलेंज ऍक्सेप्टेड. हे बघ रे बघ. 1000 रुपयाचे पैंज मध्ये 5000 कुठून आले आता? है की नाही रे? आता आम्ही जाणार आहे महालोक कॉरिडॉर. फोटोशूट करायला. पण तुम्ही डोळे बंद करून का बोलत आहात? आम्हाला खूप झोप आलेली आहे कारण आम्ही भस्म आरती करून आलेलो आहोत. आता आम्ही आराम करणार आहे आणि नंतर जाणार आहे. उद्या आम्ही इंदोरकडे फिरणार आहे. नंतर आम्ही जाणार आहे. गाईज हिला न्यू युट्यूब चॅनल बनवायचं आहे, सो ती तिची तयारी करत आहे. जाता जाता जर टाइम भेटला तर आम्ही कृष्णेश्वरला सुद्धा जाणार आहे. मग आमची 4 ज्योतिर्लिंग कंप्लीट झालेली आहे. अशा रीतीने मी माझा भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय भारत, जय महाराष्ट्र. हे भाषण देता देता ती विसरली आहे की अभिजित गाडी चालवतोय आणि आपल्याला काहीतरी मागून कुरकुर करायची. हॉर्न वाजवावे आणि हे पप्पा म्हणतात दोन्ही हात लाव, दोन्ही हाताने गाडी चालव. आणि हे मागं बसून गाडी चालवतो. अभिजित ढगी यांनी नियमांची पालन. ना चल जाऊ दे, घे तिकडं. बोलत आम्ही दोघं जागरती मारलं. हे दोघं आहे वेदूची सगळ्यात फेवरेट आत्या आहे आजची नॅनो. आम्ही आलोय भारत माता मंदिरामध्ये. हे महाकाल कॉरिडॉरच्या स्टार्टिंग एंट्रन्समध्येच हे भारत माता मंदिर आहे. इथनं दर्शन घेतलं आणि निघालो कॉरिडॉरकडे. महाकाल कॉरिडॉरमध्ये चालताना वेगळी शांती आणि एनर्जी फील होते.
वो शाश्वत सत्य है जिसमें महाकाल सृजन भी है और संहार भी। प्रकाश, ध्वनि और दृश्यों के संगम से महाकाल की सर्वशक्तिमान उपस्थिति हर हृदय में स्पंदित होगी। आपसे निवेदन है कि अपने सेल फोन्स को साइलेंट मोड या फिर ऑफ कर दीजिए ताकि इस शो का आप भरपूर आनंद ले पाएं। इस शो के प्रस्तुतकर्ता है उज्जैन स्मार्ट सिटी लिमिटेड, निष्पादक है मध्य प्रदेश पर्यटन। देखो बेटवा, ये देखो बेटा, देखो बेटवा, बरं झालं गेलो मी देखो बेटवा, दिख रहा है ना बढ़िया, बघ कसं त्याच्यावरती चित्र तयार होतील काही काही ते तिकडूनच दिसतात.
म्हणजे आईस्क्रीम. आत्ताच आम्ही महाकाल लोक कॉरिडॉरमधनं रूममध्ये आलेलो आहोत. खूप मोठं कॉरिडॉर आहे आणि तिथे खूप सारे स्टॅच्यू आहे. स्टॅच्यूच्या खाली सगळी इन्फॉर्मेशन तिथे दिलेली आहे, त्याचा मीनिंग वगैरे सगळंच. तिथेच साधारण 8 वाजता लेझर शो होतो. त्याची क्लिप मी ॲड करेलच नक्कीच, तुम्ही नक्की बघा. आणि ऑनेस्टली सांगायचं गेलं तर खूप छान एक्सपिरियन्स होता. आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. स्टे ट्यून.